हे शनी आणि शनीच्या कड्यांचे चित्र आहे. तुम्हाला काय वाटते? अशी चित्रे कशी घेतली जातात? किंवा हे चित्र ज्यामध्ये शनीचे उपग्रह दिसत आहेत, ते कसे घेतले जाते? हा एक लहान उपग्रह आहे आणि हा शनीचा दुसरा उपग्रह आहे आणि या शनीच्या कड्या आहेत. अशी चित्रे घेण्यासाठी तुम्हाला दुर्बिणीची आवश्यकता असते. दुर्बिणी विविध आकारात, मापात आणि प्रकारात येतात. या व्हिडिओमध्ये आपण दृश्य प्रकाश दुर्बिणीच्या 2 प्रकारांची चर्चा करणार आहोत. दृश्य प्रकाश दुर्बिणी दूरवरील वस्तूंच्या प्रतिमा तयार करण्यासाठी दृश्य प्रकाशाचा वापर करतात, जो प्रकाश मानवी डोळे पाहू शकतात. दृश्य प्रकाश दुर्बिणींचे 2 प्रकार आहेत: वक्रीभवक दुर्बीण आणि परावर्तक दुर्बीण. वक्रीभवक दुर्बिणीमध्ये भिंगे असतात, तर परावर्तक दुर्बिणीमध्ये आरसेसुद्धा असतात. चला वक्रीभवक दुर्बिणीची माहिती पाहू. आता मी तुम्हाला जी दाखवणार आहे ती सर्वात साधी वक्रीभवक दुर्बीण आहे. यामध्ये एक भिंग असते ज्याला पदार्थिक भिंग म्हणतात आणि दुसरे भिंग असते ज्याला नेत्रिका म्हणतात. ही दोन्ही भिंगे अशा प्रकारे एकमेकांसमोर ठेवली जातात. ही दोन्ही भिंगे अभिसारी भिंगे आहेत. आता समजा माझ्याकडे एक तारा आहे जो खूप दूर आहे, एखादी वस्तू जी अनंत अंतरावर आहे. आणि हो, या भिंगाला पदार्थिक भिंग म्हटले जाते कारण ते वस्तूच्या जवळ असते. अनंत अंतरावर असलेली ही वस्तू एकमेकांना समांतर असणारे किरण निर्माण करते आणि ते किरण येऊन पदार्थिक भिंगावर पडतात. जेव्हा ते पदार्थिक भिंगातून जातात तेव्हा ते एका बिंदूवर एकत्र येतात आणि नंतर पुन्हा या बिंदूपासून विखुरण्यास सुरुवात करतात. ज्या बिंदूवर ते मिळतात तिथे पदार्थिक भिंगाद्वारे वास्तव प्रतिमा तयार होते. आता हे किरण नेत्रिकेतून जातात आणि नंतर या दिशेने पुढे जातात. जर एखादा निरीक्षक येथे उपस्थित असेल तर त्या निरीक्षकाला हे किरण इथून कुठून तरी एका बिंदूवरून येत असल्याचे भासते आणि इथेच अंतिम प्रतिमा तयार होते. त्यामुळे या व्यक्तीला अनंत अंतरावरील या वस्तूची प्रतिमा, मी अंतिम प्रतिमा असं जिथे लिहिलं आहे त्या बिंदूवर पाहता येते. किरण रंग बदलत नाहीत. मी फक्त त्यांना वेगवेगळ्या रंगांत चिन्हांकित केले आहे, जेणेकरून तुम्ही किरणांमधील फरक ओळखू शकाल. वक्रीभवक दुर्बिणीचे फायदे आणि तोटे काय आहेत? वक्रीभवक दुर्बिणीचा फायदा हा आहे की ती लहान यंत्रणांसाठी कमी खर्चिक असते आणि या प्रकारच्या यंत्रणेला खूप कमी देखभाल लागते. ही भिंगे खूप टिकाऊ असतात आणि त्यामुळे संपूर्ण यंत्रणा खूप टिकाऊ असते, विशेष करून लहान यंत्रणा. वक्रीभवक दुर्बिणीचे तोटे काय आहेत? वक्रीभवक दुर्बिणींचा सर्वात मोठा तोटा म्हणजे तयार झालेल्या प्रतिमांमध्ये रंगांच्या त्रुटी असतात. चला जाणून घेऊया रंगांच्या त्रुटी म्हणजे काय. हे या इमारतीचे एक छान चित्र आहे, बरोबर? आणि हे रंगांची त्रुटी असलेले चित्र आहे. रंगांच्या त्रुटीमध्ये असे होते की प्रकाशाची वेगवेगळी तरंगलांबी किंवा वेगवेगळे रंग वेगवेगळ्या ठिकाणी प्रतिमा तयार करतात आणि त्यामुळे हे संपूर्ण चित्र अस्पष्ट होते. कारण कदाचित निळा रंग एका बिंदूवर प्रतिमा तयार करत असेल आणि पिवळा रंग दुसऱ्या वेगळ्या बिंदूवर प्रतिमा तयार करत असेल आणि त्यामुळे रंग विभागले जातात आणि प्रतिमा अस्पष्ट होते. तसेच रंगही विचित्र दिसतात. यालाच रंगाची त्रुटी म्हणतात आणि हे मोठ्या कमी किमतीच्या यंत्रणांमध्ये सामान्य आहे. त्यामुळे जर माझ्याकडे खरोखरच कमी किमतीची पण मोठी यंत्रणा असेल तर रंगाची त्रुटी नक्कीच निर्माण होणार. ज्या मोठ्या यंत्रणांमध्ये रंगाची त्रुटी नसते त्या खूप महाग असतात. पुढचा तोटा असा आहे की अत्यंत मोठ्या यंत्रणा जड असतात आणि त्यांची देखभाल करणे खूप कठीण असते कारण ती काचेची भिंगे जड असतात. तर या होत्या वक्रीभवक दुर्बिणी. आता आपण परावर्तक दुर्बिणीविषयी चर्चा करूया. आपण परावर्तक दुर्बिणीचे 2 प्रकार पाहणार आहोत. पहिली आहे न्यूटन पद्धतीची दुर्बीण. तर ती अशा प्रकारे काम करते. आपल्याकडे एक अंतर्वक्र आरसा असतो. आपल्याकडे अनंत अंतरावर एक वस्तू असते, कदाचित एखादा तारा, आणि या वस्तूपासून एकमेकांना समांतर असे किरण येतात. आता मी काय करतो की मी अशा प्रकारे एक सपाट आरसा ठेवतो. अंतर्वक्र आरशावरून परावर्तित झालेले किरण अशा प्रकारे येऊन सपाट आरशावर आदळतील. कारण हा एक अभिसारी आरसा आहे आणि किरण अंतर्वक्र आरशासमोरील एखाद्या बिंदूवर एकत्र येऊ पाहतात, बरोबर? पण तिथे एक सपाट आरसा त्यांना अडथळा निर्माण करत असतो. त्यामुळे हे किरण जाऊन सपाट आरशावर आदळतात आणि जेव्हा ते सपाट आरशावर आदळतात तेव्हा ते सपाट आरशासमोरील एका बिंदूवर एकत्र येतात. आता हे किरण पुढे जातात आणि पुढे जाऊन नेत्रिका नावाच्या दुसऱ्या भिंगावर आदळतात. जेव्हा ते नेत्रिकेतून जातात तेव्हा हे किरण थोडेसे केंद्रित होतात आणि नंतर ते निरीक्षकाच्या डोळ्यात प्रवेश करतात. हे न्यूटन पद्धतीच्या दुर्बिणीची संपूर्ण रचना आहे. चला मी तुम्हाला दुर्बिणीच्या पुढच्या प्रकाराच्या कार्याबद्दल सांगतो. हिला कॅसेग्रेन पद्धतीची दुर्बीण म्हणतात. कॅसेग्रेन दुर्बिणीमध्ये आपल्याकडे एक अंतर्वक्र आरसा असतो, पण यावेळी अंतर्वक्र आरशाच्या मध्यभागी एक फटीसारखी जागा असते. असं समजा एका मोठ्या अंतर्वक्र आरशाचे हे 2 वेगळे तुकडे आहेत.
पुन्हा आपल्याकडे अनंत अंतरावर एक वस्तू आहे. त्यामुळे किरण या अंतर्वक्र आरशाकडे समांतर येतात. एक अंतर्वक्र आरसा किरणांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करतो. हे किरण एकत्र येण्याचा प्रयत्न करतात. पण सपाट आरशाऐवजी यावेळी त्यांना एकत्र येण्यापासून रोखण्यासाठी आपल्याकडे एक बहिर्वक्र आरसा असतो. त्यामुळे हे किरण अशा प्रकारे जातील आणि या दोन आरशांमधील फटीतून जाऊन नेत्रिकेवर आदळतील आणि एकदा ते नेत्रिकेतून गेले की ते निरीक्षकाच्या डोळ्यात प्रवेश करतात, जो अनंत अंतरावरील वस्तूची प्रतिमा पाहू शकतो. तर हे होते कॅसेग्रेन पद्धतीच्या दुर्बिणीचे कार्य. कॅसेग्रेन आणि न्यूटन या दोन्ही प्रकारच्या दुर्बिणी कार्य करण्यास अगदी सोप्या आहेत. या परावर्तक प्रकारच्या दुर्बिणींचे फायदे आणि तोटे काय आहेत? परावर्तक दुर्बिणीचा फायदा हा आहे की ती वजनाला हलकी असते. त्याच आकाराच्या भिंगापेक्षा आरसे खूप हलके असतात आणि त्यामुळे ही संपूर्ण यंत्रणा त्याच आकाराच्या वक्रीभोग दुर्बिणीपेक्षा खूप जास्त हलकी असते. या यंत्रणा खूप अधिक किफायतशीर देखील असतात, कारण त्याच आकाराचे भिंगे तयार करण्यापेक्षा आरसे तयार करणे तुलनेने खूप सोपे असते. परावर्तक दुर्बिणीचे तोटे काय आहेत? तुमच्या लक्षात आले असेल की कॅसेग्रेन पद्धतीच्या दुर्बिणीमध्ये आरशाचा एक तुकडा गायब आहे. आपण त्याबद्दल बोललो होतो. यामुळे कॅसेग्रेन पद्धतीच्या दुर्बिणीद्वारे तयार होणाऱ्या प्रतिमेची तीव्रता कमी होते. मध्यभागी असलेला भाग, जो कदाचित सर्वात महत्त्वाचा भाग असतो, तोच गायब असतो आणि त्यामुळे कॅसेग्रेन दुर्बिणीमध्ये प्रतिमा खूप तेजस्वी नसतात. परावर्तक दुर्बिणींमधील दुसरी अडचण म्हणजे चुकीची जुळवणी. कधीकधी एखादा आरसा थोडासा सरकतो, कधी या सपाट आरशाचा कोन थोडासा बदलतो आणि त्यामुळे संपूर्ण जुळवणी बदलते. आणि म्हणूनच वक्रीभोग दुर्बिणींच्या, ज्या बऱ्याचदा एका नळीत सील केलेल्या असतात, त्यांच्या तुलनेत याला थोडी जास्त देखभाल करावी लागते. तर या व्हिडिओमध्ये आपण दृश्य प्रकाश दुर्बिणींच्या दोन प्रकारांची माहिती पाहिली, वक्रीभोग दुर्बीण आणि परावर्तक दुर्बीण. या व्हिडिओसाठी इतकेच. भेटू लवकरच.